श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या जवळ ही एक वस्तू अवश्य ठेवा. स्वामी महाराज कायम मुलांच्या सोबत राहतील. मुलांची प्रगती होईल, आरोग्य चांगले राहणार आहे, बाहेरील बाधा, संकट, आजारपण दूर होतील. ही वस्तू एवढी प्रभावी आहे की साक्षात स्वामी महाराज तुमच्या मुलांचं रक्षण करण्यासाठी एका हाकेला धावून येतात. प्रत्येक आईला वडिलांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे. प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी आहे. आत्ताचे मुले आई वडिलांनी कितीही प्रयत्न केले समजावून सांगण्याचे किंवा चांगल्या भविष्याचे विचार केले तरीही मुलं ऐकत नाहीत. काही मुलांना आईवडिलांचा एकही शब्द मान्य करून घ्यायचा नसतो. काही मुलं शिक्षणासाठी बाहेर आहेत, काही मुलं लहान आहेत, हट्टीपणा करतात किंवा अभ्यास करत नाहीत किंवा कोणत्याही गोष्टी ऐकत नाहीत. त्या प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या जवळ ही वस्तू नक्की ठेवा. स्वामी महाराजांची प्रचिती लवकर येते. ही वस्तू तयार करण्यासाठी तुम्ही घरामध्येही तयार करू शकता. ही वस्तू तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पण प्रभाव खूप चांगले आहेत. तुम्हाला अनुभव नक्की येतात. बऱ्याच वेळा आई वडील भरपूर कष्ट मेहनत करून आपल्या मुलांचं भविष्य घडवण्याचे प्रयत्न करतात, पण काही मुलं थोडंही आईवडिलांचं ऐकत नाहीत. जे काही मुलांच्या मनात आहे तेच त्यांना मान्य असतं. इतर कोणत्याही गोष्टी ते ऐकून घेत नाहीत. त्या प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या भविष्याची भरपूर काळजी असते. त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला अगदी व्यवस्थित संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर पहा, अशक्य ही शक्य स्वामी नेहमी करतात. प्रत्येक भक्ताच्या संकटात अडचणीत स्वामी धावून येतात. अगदी तुम्ही प्रेमाने एक हाकही स्वामींना दिली तर स्वामी लगेच तुमचे संकट अडचणी दूर करण्यासाठी धावून येतात. प्रत्येक आईने जेव्हा कधी आई मुलांसाठी सेवा करते ती थेट स्वामींपर्यंत नक्की पोहोचते व स्वामी महाराज प्रत्येक आईच्या मनातील हाक ऐकतात. ब्रह्मांड नायक आहे. स्वामी महाराजांना सर्व माहिती आहे की कोणता भक्त कोणत्या अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. पण प्रत्येकाने आपल्या स्वामींना शरण जायचं आहे, कारण आपले दुःख आपण स्वामी महाराजांपर्यंत जाऊन सांगत नाही तोपर्यंत स्वामीही काही करत नाहीत. कारण स्वामींना प्रत्येक भक्ताची ओढ असते. स्वामी महाराजांनाही वाटतं की त्या भक्तांनी माझ्यापर्यंत यायला हवं. ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या मला सांगायला हव्या. त्यासाठी पहा, आत्ताची मुलं एवढी हट्टीपणा करतात, एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नसतात. काही मुलं आईवडिलांचं थोडंही ऐकत नाहीत. त्या प्रत्येक आईसाठी हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. करायचं काय आहे, खूप साधी सोपी पद्धत आहे. एकदाही तुम्ही हा उपाय, ही सेवा केली तर बघा तुम्हाला लवकरात लवकर अनुभव येतात, प्रचिती येते. करायचं काय आहे, कोणत्याही गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, घर स्वच्छ करून घ्यायचं आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. शक्य असेल तर नक्की करा, कारण उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते, घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते. यासाठी हळदीचं लेपन हे नक्की करा. स्वामी महाराजांचा फोटो घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. नसेल तर घेऊन या, अगदी छोटा आणला तरीही चालेल. शेवटी श्रद्धाभाव महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही किंवा काही वस्तू खरेदी करण्याची सुद्धा गरज नाही. अगदी साधा सोपा उपाय आहे. गुरुवारी तुम्हाला स्वामी महाराजांच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर बसायचं आहे. स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती असेल तर स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तर अभिषेक करा. गंध, फुले, नैवेद्य, तुम्ही नैवेद्य कोणताही ठेवू शकता. साखर किंवा घरामध्ये जे काही बनवलं आहे ते ठेवू शकता. तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे, तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. ग्लास, तांब्या तुम्ही काहीही घेऊ शकता. साईडला 2 अगरबत्ती लावा. दिवा तुपाचा प्रज्वलित करा. तुपाचा नसेल तर तुम्ही तेलाचाही लावू शकता. असे काहीही नाही, तुमची श्रद्धाभाव महत्त्वाचा आहे. त्यासाठी दिवा प्रज्वलित करा.
तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ हा मंत्र बोलायचा आहे व 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. अगरबत्ती साईडला लावा, पाण्याचा तांब्या भरून घ्या, पाण्यावर हात ठेवा. तारक मंत्र बोलता तेव्हा कधीही मनामध्ये न बोलता तुम्हाला तुमच्या कानी शब्द पडत आहेत, तुम्हाला ऐकायला येत आहे एवढ्या आवाजामध्ये तारक मंत्र नक्की बोला. तेव्हा मुले सोबत असतील, अगदी लहान मुलं आहेत तर सोबत आईच्या नेहमी बसतात, नसतील तरीही लांब असतील किंवा मोठे आहेत तरीही ऐकत नाहीत, तरीही तुम्ही एकटेही हा उपाय करू शकता. तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र बोलायचं आहे. स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. स्वामींविषयी, तुमच्या मुलांविषयी तुम्हाला प्रार्थना करून जे काही तीर्थ तयार झालं आहे, तुम्ही पाणी ठेवलेलं, ते तीर्थ तुम्हाला स्वामी महाराजांना बोलायचं आहे की माझ्या मुलांसाठी मी ही सेवा करत आहे, तर मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत, ऐकत नाहीत किंवा काही समस्या आहेत, तर त्या सर्व काही सांगा. आरोग्याच्या आहेत, सर्व काही बोलायचं आहे व हे तीर्थ तुम्ही मुलांना पिण्यासाठी दररोज देऊ शकता. पिण्याच्या पाण्यामध्येही दररोज तुम्ही हे तीर्थ टाकू शकता. घरामध्येही सर्वांनी घेऊ शकता. हे तीर्थ नॉनव्हेज घेतल्यानंतर कधीही हे तीर्थ पिऊ नका, कारण साक्षात स्वामींचा आशीर्वाद आहे. यासाठी हे तीर्थ सात्विक आहार घेतल्यानंतरच हे तीर्थ घ्या. रोज अगदी मुलं शाळेमध्ये जातात, त्यांना पिण्याच्या पाण्यामध्ये थोडं थोडं टाकून हे तीर्थ तुम्ही दररोज द्या. अगरबत्तीची जी रक्षा तयार झाली आहे, ती रक्षा तुम्हाला एका पुडीमध्ये घ्यायची आहे. दररोज मुलं छोटी आहे, शाळेत जातात, तर दररोज कपाळी तुम्हाला टिळा लावायचा आहे. मोठे आहेत तर जवळ एका पुडीमध्ये बांधून ठेवायचे आहे. पहा, स्वामी महाराजांची अगदी छोटीही सेवा तुम्ही केली तर स्वामी महाराज साक्षात दर्शन देतात, प्रचिती येते. मुलांच्या ज्या काही अडचणी, समस्या आहेत, आरोग्य व्यवस्थित राहत नाही, मुलं चिडचिडपणा, हट्टीपणा करतात, त्या सर्व मुलांसोबत ही रक्षा नक्की ठेवा. तुम्हाला हे अनुभव नक्की येतील. दररोज 1 माळ श्री स्वामी समर्थ आपल्या मुलांसाठी नक्की सेवा करा. स्वामींची सेवा केल्याने आपलं जीवन हे नेहमी सुंदर बनतं. जीवनामध्ये कधीही अडचणी, संकट येत नाहीत. मुलांचं भविष्य हेच आईवडिलांचं जग आहे, तर प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची काळजी नेहमी वाटते. अगदी घरामध्ये तुम्हाला ही रक्षा तयार करता येत नसेल, काही अडचणी, समस्या असतील, तर केंद्रामध्ये जायचं आहे. तिथेही तुम्ही ही रक्षा तयार करू शकता. तिथे बसून तारक मंत्र बोला, 2 अगरबत्ती लावा, जे काही तुमची सेवा आहे ती सर्व काही करून घ्या. तिथे बसूनही तुम्ही ही रक्षा तयार करून आणू शकता. ही रक्षा खूप पॉवरफुल आहे, कारण आपले स्वामी महाराजांचे आपण तारक मंत्र नामस्मरण करून, आपण आपल्या मुलांसाठी प्रार्थना करून, सेवा करून ही रक्षा तयार केली आहे. हे तीर्थ तयार केलं आहे. तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे. अगदी मोठ्यात मोठं संकट तारणारा तारक मंत्र साक्षात स्वामी महाराजांनी सर्व भक्तांना दिला आहे. संकट दूर करण्यासाठी, अडचणीतून मार्ग मिळवण्यासाठी, आपल्या ज्या काही अडचणी, समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी तारक मंत्र अतिशय पॉवरफुल आहे. तर प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ही सेवा नक्की करा. अगदी प्रत्येक गुरुवारी केली तरीही चालेल. दररोज करता येत नसेल तर प्रत्येक गुरुवारी ही सेवा नक्की करा. स्वामी महाराजांचे नामस्मरण नेहमी करा. मुलांनाही, मुले लहान आहेत तर मुलांनाही स्वामी महाराजांना नमस्कार करायला सांगा. स्वामी महाराजांचे तारक मंत्र, नामस्मरण, स्वामी महाराजांना मुजरा करायला सांगा. घरामध्ये आपण सेवा करतो तेच पाहून मुलंही सेवा करायला सुरुवात करतात. तर आत्ताच्या कलियुगामध्ये, धावपळीमध्ये मुलांचं भविष्य घडवणं हे प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य आहे. तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण हे करू शकतो. अगदी खूप मोठी सेवा करायची गरज नाही, तुमचा जास्त वेळ जाणार नाही, पण ही सेवा केल्यानेही स्वामी प्रसन्न होतात. स्वामी महाराजांचा तारक मंत्र सेवा केल्यानेही, नामस्मरण केल्यानेही स्वामी लवकर प्रसन्न होतात
व तुमच्या मुलांचं नेहमी रक्षण करतील. तर ही वस्तू खूप साधी सोपी आहे. रक्षाजवळ ठेवायच्या आहे. तुम्ही प्रत्येक गुरुवारी ही वस्तू तयार करू शकता. श्री स्वामी समर्थ.